गेल्या काही दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राला मान्सूनची चाहूल लागली आहे। 1-2 दिवसात मान्सून केरळमध्ये धडकेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे आता प्रशासन आणि बळीराजा आपापल्या पातळीवर सज्ज झालाय। बळीराजा मशागतीत गुंतलाय तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। नाशिकच्या मखमलाबाद शिवारातील शेतीची मशागत करणारा हा आहे तरुण शेतकरी सचिन जगझाप। गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या जमिनीचा दाह थोड्याच दिवसात पडणाऱ्या पावसाने कमी होईल, तेव्हा पुन्हा एकदा शेतीत भरघोस उत्पादन येईल असा विश्वास सर्वच शेतकरी व्यक्त करतायत। जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामांना गती आली आहे। कुठे मशागत तर कुठे तण कचरा निवडणी केली जाते, तर काही ठिकाणी त्या पिकांची काळजी घेण्यासाठी वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। नांगरणी, त्याच्यानंतर फडणी, काही शेतांची रोटावेटरद्वारे मशागत करून झालेली आहे आणि इतर ठिकाणी काही प्लॉटमध्ये परत आता तण वगैरे काढणे, गोळा करणे वगैरे जमा करून शेत साफ करणे, हे जी पूर्व मान्सूनची तयारी असते तेव्हा त्या पद्धतीने कामं सध्या चालू आहेत। एकीकडे शेतकऱ्याची मान्सून पूर्व तयारी सुरू असताना प्रशासनही तयारीत गुंतलंय। पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी खत आणि बियाणांची साठेबाजी केली जाते, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। आपण त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे आढळले असेल तर त्यांना आपण तातडीने त्यांचा लायसन्स रद्द करण्याच्या कारवाई आपण करणार आहोत आणि या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध आपण फौजदारी स्वरूपाची सुद्धा कारवाई करायच्या आपण सूचना देण्यात आलेल्या आहे EDOना। मागील वर्षापासून चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातील भीषण पाणी टंचाई जाणवते आहे। त्यामुळे आता धुवाधार पावसाची आवश्यकता आहे। बळीराजाची प्रतीक्षा आता लवकर संपावी आणि लवकरात लवकर वरुण राजा बरसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात, यात निष्पापांचे बळीही जातात। पण दरवर्षीप्रमाणे मुंबई मनपाने या संदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही। फक्त नोटिसा लावण्यात मनपा धन्यता मानते। अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर कुठलीही आपत्कालीन योजना मनपाकडे नाही। त्यामुळे मृत्यूचे टांगती तलवार इथल्या नागरिकांवर आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। पावसाळा तोंडावर आला की मुलुंडमधल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या परिसरातील नागरिकांवर टांगती तलवार असते ती इथे होणाऱ्या भूस्खलनाची। आपण सध्या आहोत मुलुंड कॉलनीच्या परिसरामध्ये। आपण पाहू शकतो हा एकीकडे पूर्ण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरात सध्या वाढत चाललेली जी लोकवस्ती आहे ती आपण पाहू शकतो। एकदम तीव्र असा उतार आहे आणि त्या उतारावर सध्या ही घरं आहेत ती बांधली गेलेली आहेत। वर्षानुवर्षे इथे हे नागरिक या ठिकाणी राहत आहेत, परंतु सध्या इथली जी जमीन आहे ती सध्या खचत चाललेली आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी लँडस्लाइडचे प्रकार घडलेले आहेत। अनेकांनी आपले जीव देखील गमावलेले आहेत याच्यामध्ये, परंतु पालिका फक्त या ठिकाणी नोटिसेस लावण्याची कामं करते, परंतु कुठल्याही प्रकारचं आपत्कालीन नियोजन आहे ते पालिकेकडे नाही आणि त्याच्यामुळे इथली नागरिक आहेत ते सध्या भीतीच्या वातावरणाखाली राहतात। दरवेळी इथे अशाच प्रकारची सिच्युएशन होते, परंतु पालिका मात्र फक्त नोटिसा बजावण्याची कामं या ठिकाणी करते। हजारोंची वस्ती या ठिकाणी आहे, अतिशय भीतीच्या सावटाखाली ही लोक सध्या या ठिकाणी राहत आहे, परंतु पालिकेकडे मात्र ह्या भूस्खलनासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही, हेच यावरून दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।